अरे देवा देवा देवा, किचन मध्ये आले की कंटाळाच येतो मला. भाजी निवडायची, जेवण करायचं, भाकऱ्या करायच्या, पसारा आवरायचंय. याशीच काम करत बसले ना तर लवकरच कंबरड मोडेल माझं. त्या सपनाला लवकरात लवकर बोलून घेतलं पाहिजे. नाही पण ती सपना आली आणि तिनं कमूच्या मनात माझ्या विरुद्ध काही भरवलं तर कमू माझ्या कमरेचे 2 भाग करायला कमी नाही करणार. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली आणि काय. कला, ए कला, काय कसला विचार करती? नाही, 4 पैशाचं नुकसान झालं तर काही वाटत नाही ग कमू, पण 2 पैशांचा हिशोब लागला नाही ना तर मन कुरतडतं बघ. तुला काय करायचं त्याचं? तुला थोडी बिझनेस मध्ये डोकं घालायचंय. घरातला स्वयंपाक तेवढा कर, नाही तिथं डोकं घालायला जाऊ नकोस. कमू, मला जे दिसतंय ना ते तुला दिसत नाहीये, पण मला मात्र अगदी स्पष्टपणे दिसतंय बरं का. ए कला, जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट स्पष्ट बोल. साध्या सरळ भाषेमध्ये बोल. डोक्याचा भुगा करू नकोस माझ्या. कमू, सौरभ आपल्यापासून काहीतरी लपवतोय बरं का. कला, माझा पोरगा माझ्यापासून काय बी लपवत नाही हे मला खात्रीनं कळलेलं हाय. कळलं का? उगाच माझ्या पोराच्या विरुद्ध माझ्या डोक्यामध्ये काय बी संशय मिसळायला जाऊ नकोस बर का. तुझ्या नवऱ्यावर आधी लक्ष ठेव. आली मला भडकवणारी आधीच डोक्याचा भुगा झालाय माझ्या. आणि काय ते जेवणाचं काय ते बघा आधी. करते करते, करायलाच लागेल बरं. कधी स्वयंपाकाचं नाही काय नाही. नाही तिथं डोकं चालतंय त्याला येडे. तुला येडेवर स्वयंपाक करायचं काय काम नाही. माझ्या डोक्यात संशय घालते माझ्या पोराबद्दल. तेही घरीच आहेत आत्ता आणि मी इकडे आहे म्हणून टेन्शन येते. त्यांनी चुकून तोंड उघडलं ना तर प्रॉब्लेम होईल कस्तुरी. नाही पण काहीही झालं तरी आपण बाबांना यात इन्व्हॉल्व नाही करू शकत. खूप प्रॉब्लेम होतील. एकतर आधीच आपण हे सगळं लपून करतोय ना, ते बाबांना पटलेलं नाहीये. हो, पण भांडणं करून हे आपल्याला काहीच करायचं नाही. मी शरद काकांशी बोलतो. अरे बोला, या ना आत्या. नाही नाही, मला जायचं आहे. सौदा चालू आहे एका पार्टीचा, तर खूप मोठी पार्टी आहे ती. बरं, तुम्ही डॉक्युमेंट आणलेत का? हा, आणलेत आणलेत. हे घ्या. ओके. आणि मी डिपॉझिट तुमच्या अकाउंटला ऑलरेडी ट्रान्सफर केलंय. बरं चालेल, येऊ मग. या, बाय. झालं? चला. हां, तर मला नाही वाटत की शरद काका आपल्या विरोधात जाऊन मम्मींना काही सांगतील. खूप भोळे आहेत रे ते. अगं हाच तर प्रॉब्लेम आहे कस्तुरी. खूप भोळे आहेत. त्यांच्या डोक्यात कधी काय येईल आणि काय बोलून जातील ना, कुठे काही भरोसा नाही. ते म्हणतात ना, स्वभावाला औषध नाहीये, त्यातला प्रकार आहे. सौरभ, तू एक काम कर, तू फोन लाव त्यांना आता. आत्ता? कस्तुरी, ते आत्ता कुठे आहे? त्यांच्या आजूबाजूला कोण आहे, काय करतायत ते काहीच माहिती नाही आपल्याला. मी एक काम करतो, मी घरी जातो आणि तुला फोन लावून देतो. नाही नाही नाही, ऐक माझं. शरद काका आणि माझं जेवढं लवकरात लवकर बोलणं होईल ना तेवढं चांगलं आहे. आणि तुझी भीती पण नाहीशी होईल. लाव बरं फोन. माझं मन शांत का होत नाहीये? कसं शांत होईल?
मनात कधी एवढ्या वेळ काही लपून ठेवलं नाही आणि आज ती वेळ आल्या तर आपल्याला जमत नाहीये. असंच होत राहिलं तर नक्कीच अटॅक येईल. नाही नाही, नको नको, काहीतरी केलं पाहिजे. घरात सांगितलं तर सगळा प्रॉब्लेम होईल आणि बाहेर जाता येणार नाही. काय करू आता? एखादी गोष्ट सांगायला जमत नसेल तर लिहून सुद्धा ठेवू शकतो. हां, मी लिहून ठेवतो. शरदराव, शरदराव, ओ शरदराव, कला, काय ग? नवरा कुठे आहे तुझा ते बघ आधी. डोक्याला मीठ आणलाय नुसतं. आले आले बघ, आले. कुठे गेला होता? काय झालं? काय कुठं होतात? काय झालं? काय काय काम होतं का? कामासाठीच बोलवलेलं असणार ना, का कशासाठी बोलवलंय तुम्हाला? काय करत होता इतका वेळ? काय बोलायची सोय नाही याला. अहो बोला ना, काय विचारते ती? बरं झालं ते कागद आणि पेन घेऊन आलंय. बसा. हा, काय हो? सामानाची यादी करायची आहे. खाली बसा. मी काय सांगते त्या गोष्टी जरा 2-4 लिहून घ्या. ओ, कुठे निघालात? दुसरा कागद घेऊन येतो. खाली बसा. गप खाली बसा. नीट बसा. पटापटा लिहून घ्या. काळी मिरी, तमालपत्र, आणि गाजर आणि बदाम आठवणीनं लिहा बर का. काय, गाजर आणि बदाम खाल्ल्यानंतर ना मेंदू आणि डोळे दोघांना सुद्धा चालना मिळते. त्यामुळे माणसाला काय होतं, समोर जे काही घडतं ना ते नीट बघता येत आहे. आणि मेंदूला चालना मिळाल्यावर काय होते माहितीये का, माणसानं जे काही बघितलंय ना ते नीट लक्षात ठेवून समोरच्याला सांगता येत आहे, म्हणजे गोंधळ होत नाहीत. त्यामुळे गाजर आणि बदाम लिहून घ्या आणि आठवणीनं खा. मालवणी मसाला लिहा, मालवणी मसाला. तिरफळ लिहा बरं. तिरफळा कशाला? ते आई किचन मध्ये. बरं नका लिहू, थोडा. काय खबर? मम्मी, पोरं पाठवली आहेत वसुलीसाठी. ए कला, चहा ठेवू जा. हा आणि थोडस आलं टाक त्याच्यात. हो, आणि इलायची पण टाक आठवणीनं. करते, मसाल्याचाच करते. हा कर. बटाटे आहेत का? आवाज लई वाढायला लागलाय बरं का तुमचा. नको त्या वेळेला बरोबर तुम्हाला कसं बोलायचं ते कळतंय. ज्या वेळेला आठवायला पाहिजेत नीट गोष्टी त्या आठवत नाही तुम्हाला. लिहा की जरा 2-4 पदार्थ ती सांगून गेली आणि तुमच्या पण डोक्यात काही पदार्थ येतील ना किचन मध्ये काम करताना तुम्ही पण, मग नीट आठवून लिहा की पदार्थ. यायला आठवत नाही तुम्हाला, राडा होतो नुसता. शिवा, हा, काम आहे महत्वाचं, रूम मध्ये चल. काय झालं मम्मी? सांगा ना मम्मी, काय झालं? काही महत्वाचं काम असेल तर करतो ना मी. सांगा मम्मी, काय मॅटर आहे ते सॉल्व्ह करतो मी. मॅटर हाय शिवा, असं मॅटर हाय माझा, मला सलटवायला पाहिजे. काय झालंय? लई दिवस झाले शिवा, माझ्या पोराचं माझ्याबद्दल वाईट मत व्हायला लागलंय. आता माझं पोरग पहिल्यासारखं त्याच्या मम्मीवर प्रेम करत नाही शिवा.
नाही नाही मम्मी, छोटा भाई असा विचार करेल असं मला वाटत नाही. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आता बघा ना, मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही घर सोडून जात होता तेव्हा आठवतंय ना, आपला छोटा भाई रुसेल, रागवेल, पण मनात काही ठेवणार नाही. पण आता असं काय झालंय मम्मी? लई दिवस झाले शिवा माझ्या पोरावर संशय घेते मी. संशय? पण संशय घ्यायला काय झालं? माझा त्याच्यावर संशय नाही, पण त्याच्या प्रेमावरच संशय आहे माझा. पण त्याच्या प्रेमावरचा संशय कसा काय त्याच्यावर जायला लागला माझं मलाच कळलं नाही. चूक झाली शिवा, लई मोठी चूक, आणि त्याची शिक्षा माझ्यासारख्या बाईला भेटायलाच पाहिजे. नाही नाही मम्मी, तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेणार ते नाही आवडणार आपल्याला. माझी चूक झाली शिवा, मला शिक्षा भेटायलाच पाहिजे. बघा ना मम्मी, आपला छोटा भाई मागे चुकला तेव्हा तुम्ही त्याला माफ केलाच ना. हा अहो मम्मी, गैरसमज तर होतच राहतात ना. आता त्याला शिक्षा वगैरे कशाला? पोटातनं जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरापेक्षा लई प्रेम केले मी त्याच्यावर. आणि त्याच पोरावर माझ्यासारखी बाई कशी काय अशी संशय घेऊ शकते माझं मलाच कळलं नाही. आता मम्मी, तुमचं छोट्या भाईवर किती प्रेम आहे आणि छोटा भाई तुमच्यावर किती प्रेम करतोय माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित असेल. आणि मम्मी, तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेतली, छोट्या भाईला सुद्धा नाही आवडणार, त्याला सुद्धा त्रास होईल ना. माझं पोरग आता लई बदललंय, माझं मलाच कळलं नाही. केवढं काम करतंय माझं पोरग. 30 रात त्या हॉस्पिटलमध्ये मरमर करत, स्वतः प्रत्येक कामामध्ये लक्ष घालतं. अगदी माझं पहिलं सुरू होतं ना तसा. आणि मी कसा काय त्याच्यावर संशय घेतला माझं मलाच कळलं. ठरवलंय आता माझ्या पोरावर संशय घ्यायचा नाही. आता ना मी माझं पोरग इतकं जबाबदारी घ्यायला लागलंय म्हटल्यावर ते हॉस्पिटल आहे ना पहिलं त्याच्या नावावर करून टाकणार. म्हणजे कसं माझ्या जबाबदारीतनं मी रिकामी. बरोबर आहे मम्मी, पण ना आता हॉस्पिटलची गोष्ट निघाली ना तर मला एक सांगायचं होतं मम्मी. काय बोल की? ती आपली नर्स आहे ना सिंधू, ती आपल्या छोट्या भाईच्या मैत्रीचा फार फायदा घेते. हा काय केलं तिनं? म्हणजे ती हॉस्पिटलला येत नाहीये, गेले काही दिवस झाले. आता तिला बोलणार कोण? ती आपल्या छोट्या भाईची मैत्री. आणि मम्मी, तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. हा काय म्हणला शिव? हा म्हणजे ती सिंधू छोट्या भाईची मैत्रीण ना आपल्या, त्याच्या आधी काय बोलला शिवा? म्हणजे ती येत नाहीये हॉस्पिटलला. सिंधू हॉस्पिटलला येत नाही? किती दिवस? 7-8 दिवस झाले आणि फोन पण लागत नाहीये. शिवा, खरं बोलतोयस ना? हा मम्मी, साईबाबाची शपथ घेऊन सांगतोय मी, नाही येते ती. 7-8 दिवस झाले. 7-8 दिवस सिंधू हॉस्पिटलमध्ये येत नाही. मग सुरूजी फोनवर बोलत होता सिंधूशी बोलत होता का? तर सुरू मगाशी कुणाशी बोलत होता? हा सिंधू बोल. नाही, मी आत्ता नाही बोलू शकत, आपण नंतर बोलूया. ओके? शिवा, हा मम्मी. आजपासून तू माझ्यासोबत राहायचं नाहीस. असं काय म्हणता मम्मी? काही चूक झाली का माझ्याकडून? मला क्षमा करा. चूक नाही शिवा, तुझ्याशिवाय या घरात माझा कुणावर बी विश्वास नाही. त्यामुळं लई महत्वाची जबाबदारी तुझ्यावर टाकणार आहे मी. मम्मी, तुम्ही सांगितलेलं काम करतो की नाही बघा. शब्द दिला या शिवानी. शिवा, शब्द बिब्द नाही. कुणाला तरी उचलायचं, कुणाला तरी मारायचं, टाकायचं असलं काम नाहीये. नजर ठेवायची. नजर कोणावर? सौरभवर. पण सौरभला सुद्धा कळलं नाही पाहिजे की त्याच्यावर नजर ठेवली जाते. हा मम्मी, लावतो ना फिल्डिंग, काळजी करू नका तुम्ही, टेन्शन करू नका मम्मी, करतो मी. आपल्या विश्वासातली माणसं बरोबर घे शिवा. मला समजा कळलं पाहिजे सौरभ कुठं जातो, काय करतो, घरातनं किती वाजता निघाला,
हॉस्पिटलला किती वाजता पोहोचला, कुणाबरोबर बोलत होता, कुणाला फोन केला होता, त्याला कुणाचे फोन आले, समत कळलं पाहिजे. एखाद्याचं ऑपरेशन जरी करत असेल ना, आतमध्ये कुणाचं ऑपरेशन करतोय, त्याचं नाव, गाव, पत्ता समत मला कळलं पाहिजे शिवा. हो मम्मी, कळेन सगळं, करतो ना. सौरभ, मांजर कितीही डोळे झाकून दूध पित असली तरी तिला कुणी बघत नाही असं नाही. बघते. कला, ए कला, चहा कधी येणार आहे वर तुझा? कला, ह्या बाईला एक जरा दम निघत नाही, मग करायची ना काम. हा एक माझा बाबा आहे ना, वेंधळा, तो वेंधळाच राहणार बर का. शरदराव, ओ शरदराव, ते राहिले ना तर गडबड होईल. कला, आले 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 आले. कलाने आवाज दिला होता ना, गेली कुठे ती? जाऊन दे, आपण सामान घेऊन येऊया. कागद गेला कुठे? कागद जर कोणाच्या हाताला लागला तर? शिवावर तर घेऊन गेला नाही ना? तो कागद जर मम्मीच्या हाताला लागला तर सौरभ आणि कस्तुरीचं काय खरं नाही. त्याच्या आधी माझा आणि कालाचं मम्मी काय करेल हे सांगता येत नाही. लोक एका दगडात दोन पक्षी मारतात, मी 4-4 जणांचा जीव धोक्यात घालून बसलोय. काही करून तो कागद शोधावाच लागणार. कुठे ठेवला मी तो कागद? चहा. काय ग, एवढा वेळ लागतो का चहा आणायला? अगं ते तू म्हंटली ना तिरफळ आहे डब्यात, आहे डब्यात. सगळे डबे बघितले, कुठं तिरफळ मिळालं नाही मला. कुठल्या डब्यात शोधत होती? घरात स्वयंपाक करतीस का मस्करी? आणि आता बोलणं राहू दे, तो चहा ठेव इथं, नाही तर थंड व्हायचा. मम्मी तुम्ही काळजी करू नका ना, मी करतो ना सगळं. नाही काय काळजी करू नका. कुठं निघाली ग? का? सौरभ सिंधूशी फोनवर बोलत होता असं सांगितलं. शिवा म्हणतोय लई दिस झाले ती सिंधू हॉस्पिटलला आलीच नाही म्हणून. तिचा फोन बंद आहे आणि सुरू तिच्याशी फोनवर बोलत होता असं सांगितलं. मग सुरू बोलत कुणाशी होता? मी तर तुला आधीच सांगितलं होतं का कुठंतरी काहीतरी पाणी मुरतय. तुलाच माझं ऐकून घ्यायचं नव्हतं, उलट माझ्यावर जोरडायला लागली तू. आता घे. अगं म्हणजे माझा काय तुझ्यावर राग नाहीये ग, पण आपलं पोरग चुकीच्या मार्गाने जात असेल तर मग त्याला सरळ मार्गावर नको का आणायला, म्हणून म्हटलं ग. कस्तुरी घर सोडून गेली, पण नाचवतीये माझ्या पोराला. पण सौरभ तर कस्तुरीशी बोलत नाही ना? तेच खरं खोटं करायचंय. सुरू बॅग घेऊन गेला तेव्हापासून असा वागतोय. आणि हे जे शरदराव आहेत ना, ते तेव्हापासूनच काही ना काहीतरी लपवून ठेवतात. मम्मी काल तो पिक्चर दाखवला, त्याचा काही फरक नाही पडला का? काय परिणाम होणार आहे? क्लायमॅक्स होण्याच्या आतच बेशुद्ध पडलेत ते. उगाच आपल्या माणसाला हाणला काय.
पण मम्मी मला काय वाटतं की त्यांना जर का काही माहीत असतं ना तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. प्रामाणिक वाटतं माणूस. हेच चुकतं शिवा. जो माणूस आपल्याला साधा वाटतो, प्रामाणिक वाटतो, तोच माणूस आपल्या पाठीमागनं खोटं बोलून आपल्या पाठीत सुराखून असतो.